मित्र, आपण मुंबई शहराच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहत आहे. प्रश्न पहिला आहे की 13 एप्रिल 2021 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला. आता त्यावेळेचा हा करंटचा 13 एप्रिल 2021चा हा करंटचा क्वेश्चन होता. ठीक आहे, मग त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता, तर त्यावेळेच्या करंटच्या क्वेश्चनचे आपल्याला सध्या काही घेणं देणं नाही. आपल्याला सध्याचा करंटचा क्वेश्चन पाहिजे. मग सध्या 2026नुसार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार आहेत. कोण आहेत? ज्ञानेश कुमार. हे लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकते पोलीस भरतीला, व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्ञानेश कुमार आहेत. ठीक आहे, मग त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन बघू आपण. 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला? ठीक आहे, आता त्यावेळेचा हा करंटचा क्वेश्चन. ठीक आहे, त्यावेळेचा 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला, त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन. मागच्या ऑप्शनशी आपल्याला काही घेणं देणं नाही. सध्या करंटचं काय? मग सध्याचा 2025चा सध्या 2025चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात गेला? प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते मोहनलाल. कोणाला दिला गेला? मोहनलाल यांना देण्यात आला. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? 3 नंबरचा क्वेश्चन आहे. आता याचं आन्सर आहे तेरेखोल. तेरेखोल ही कोकणातली नदी आहे. ठीक आहे, मग वैतरणा पण कोकणातलीच आहे, दमणगंगा कोकणातलीच आहे, आणि कुंडलिका पण कोकणातलीच नाही. हे सगळ्या कोकणातल्या नद्या आहेत. पण प्रश्न काय माहिती आहे का? कोकणाच्या दक्षिण सीमेवरून विचारले, दक्षिण सीमेवरून. ठीक आहे, तेरेखोल ही नदी ना महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेवरून वाहते. महाराष्ट्र आणि गोवा, एम एच म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा. ठीक आहे, महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्यांच्या सीमेवरून वाहणारी ही नदी आहे, आणि ही कोकण किनारपट्टीतील सर्वात दक्षिणेकडील नदी मानली जाते. कोकण किनारपट्टी, आपली जी कोकण किनारपट्टी आहे ना, त्यातली सर्वात दक्षिणेकडील नदी आहे. आणि राहिला प्रश्न आपला दमणगंगेचा. तर ही दमणगंगा काय माहिती आहे का? उत्तर सीमेवरील आहे. उत्तर सीमा जी आहे ना महाराष्ट्राची, त्या उत्तर सीमेवरील दमणगंगा आहे. ठीक आहे, आणि दक्षिण सीमेवरील तेरेखोल नदी. एवढं ध्यानात ठेवा. चला, नंतरचा क्वेश्चन आहे की लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? महाराष्ट्र राज्यात. ठीक आहे, मग महाराष्ट्र राज्यात ते कधी अस्तित्वात आलं माहिती आहे का? 25 ऑक्टोबर 1972. 25 ऑक्टोबर, लक्षात ठेवा, 25 ऑक्टोबर 1972 रोजी 1971च्या कायद्याने, बरं का, कायदा कोणता? कायदा पण विचारू शकते. कोणता अधिनियम? तर कायदा म्हणजेच अधिनियम. कोणता अधिनियम? 1971च्या अधिनियमानुसार. 1971च्या बरं ठीक आहे, इथं अधिनियमच देऊन टाकू. ठीक आहे, 1971च्या अधिनियम. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. 1971च्या अधिनियमानुसार 25 ऑक्टोबर 1972 रोजी लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले. पण एक लक्षात ठेवा की महाराष्ट्र पहिले राज्य आहे. लोकायुक्त पद निर्माण करणारे महाराष्ट्र पहिले आहे. ठीक आहे, लोकायुक्त पद निर्माण करणारे MH पहिले आहे. ठीक आहे, महाराष्ट्र पहिले लोकायुक्त पद निर्माण करणार. ठीक आहे, आणि ते 1972ला निर्माण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता परत एक गोष्ट लक्षात ठेवा. लोकायुक्त कुठं असते? राज्यात. आणि लोकपाल कुठं असते? केंद्रात. लोकपाल कुठं असते? केंद्रात असते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, 5वा क्वेश्चन आहे. त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी लेणे कोणत्या जिल्ह्यात आहे? आता घारापुरी लेणे रायगडमध्ये. 4 नंबरचा ऑप्शन. आता रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे. कुठे? उरण तालुक्यात आहे. ठीक आहे, हा तालुका आहे, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे. ठीक आहे, आणि हे कुठे आहे माहिती आहे का? समुद्राच्या एका बेटावर आहे.
समुद्राच्या एका बेटावर आहे. समुद्राच्या एका बेटावर आहे. आणि परत काय माहिती आहे का, इथं भगवान शंकराची त्रिमूर्ती प्रसिद्ध आहे. भगवान शंकराची त्रिमूर्ती आहे. ठीक आहे, त्रिमूर्ती, भगवान शंकराची त्रिमूर्ती आहे तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात आलेले आहे? 6 नंबरचा क्वेश्चन आहे. आता महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र, आता मुख्य केंद्र मुंबईला आहे. मुंबईला कुठे माहिती आहे का? गोरेगाव. मुंबईला कुठे? गोरेगाव. मुंबईला गोरेगाव येथे. ठीक आहे. आणि परत एक आहे कोल्हापूरमध्ये पण एक चित्रनगरी. कोल्हापूरला पण चित्रनगरी. ठीक आहे. कोल्हापूर तर ऑप्शनमध्ये आहे समजा इथं. कोल्हापूरला पण चित्रनगरी. ठीक आहे. पण राईट ऑप्शन हे की महाराष्ट्रातील चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र. मुख्य केंद्र मुंबईला आहे ना. मुख्य केंद्र मुंबईला आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 7 नंबरचा. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे? आपला महाराष्ट्रामध्ये वर्धा येते. आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्धा येते महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय. ठीक आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय. आता हे का स्थापन केले तर माहिती का? याचा उद्देश काय माहिती का? 7 नंबरचा क्वेश्चन. याचा उद्देश काय माहिती का? हिंदी भाषेचा देशभर प्रसार करण्यासाठी ना महात्मा गांधींनी हिंदी भाषेसाठी, कशासाठी? हिंदी भाषेचा देशभर प्रसार करण्यासाठी काय करायचं होतं? हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी महात्मा गांधी यांनी 1936 रोजी, कधी? 1936, 1936 मध्ये वर्धा येथे या समितीची स्थापना केली होती. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे वर्धा येथे मुख्यालय बनवण्यात आले. ठीक आहे. भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? 8 नंबरचा क्वेश्चन आहे. भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष. आता लक्षात ठेवा, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असते माहिती आहे का? उपराष्ट्रपती असते. उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष असतात. मग त्यावेळेचा तो करंटचा क्वेश्चन होता, कारण त्यावेळेचे नाव दिले होते. आता सध्या कोण आहेत? मग सध्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. कोण आहेत? जगदीप धनखड. हे उपराष्ट्रपती आहेत आणि उपराष्ट्रपतीच राज्यसभेचे अध्यक्ष असतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते? 9 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन भरपूरच वेळ चालला आहे. पहिलं राज्य राजस्थान, दुसरं राज्य मध्य प्रदेश आणि तिसरं राज्य महाराष्ट्र. ठीक आहे. MP 2 नंबरचे राज्य MP म्हणजे मध्य प्रदेश आणि 3 नंबरचे राज्य म्हणजे MH म्हणजे महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र तिसरा आहे बरं का, लक्षात ठेवा. 1 नंबर राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र. हे सिक्वेन्स पण विचारलं जाऊ शकते. चला नेक्स्ट क्वेश्चन. मित्रो, आपण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहत आहे आणि त्याच्यासाठी त्यासोबतच तुमच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज आहे. गुड न्यूज ही आहे की आपण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका टायपिंग करायला टाकलेल्या आहेत. जवळपास 15 क्वेश्चन सेट आपण 15 पोलीस भरतीचे जे सराव टेस्ट आहेत प्रश्नपत्रिका संच आपण टाईप करायला टाकलेला आहे. तो जवळपास 15 ते 16 तारखेपर्यंत आपल्याला मिळणार आहे टाईप करून. ठीक आहे. बनवलेलं आहे क्वेश्चन पेपर, फक्त टाईप करायला टाकलेले आहे. तर त्या क्वेश्चन पेपर एकदम फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना एकदम फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. जर तुम्हाला ते पाहिजेत असतील ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देतो. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनल जॉईन झाल्याच्यानंतर तुम्हाला टेलिग्रामवर दर 1 किंवा दर 2 दिवसाला एक क्वेश्चन पेपर मी टाकून देईल आणि त्याचं जे एक्सप्लेन आपण करू किंवा त्याचं जे विश्लेषण आपण करू ते यूट्यूबवर त्याचं विश्लेषण पण राहील आणि परत त्याची ॲन्सर की
आयनसारखी लिखित स्वरूपात पण आयनसारखी पण राहील आणि विश्लेषण पण लिखित स्वरूपात राहील. तर त्यासाठी मित्र तुम्ही कंटिन्यू लेक्चरमध्ये या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुम्हाला कंटिन्यू दररोजचे लेक्चर पाहायला मिळतील. आणि आपण जोपर्यंत पोलीस भरती होईल म्हणजे जवळपास फेब्रुवारीच्या मुंबई सोडून बाकीच्या जिल्ह्यात जर विचार केला तर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत पोलीस भरतीची एक्झाम व्हायची चान्सेस आहे. तर हे 2 महिने आपण खूप सारे सराव टेस्ट घेणार आहे. ठीक आहे. तर चला पुढचा क्वेश्चन बघू. 10 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे. आता हिंदी महासागरातली गर्ता विचारली. 4 नंबरचा ऑप्शन आहे सुंदा गर्ता. कोणती गर्ता आहे? सुंदा गर्ता. ठीक आहे. सुंदा गर्ता, त्याचं नाव काय माहिती आहे का? जावा गर्ता. सुंदा गर्ता म्हणजे जावा गर्ता हिंदी महासागरात आहे. कुठे? आणि परत एक गोष्ट म्हणजे मारियाना गर्ता ही पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरातील जगातील सर्वात खोल गर्ता आहे. कोणची माहिती आहे का? मारियाना गर्ता. ठीक आहे. मारियाना गर्ता कुठे? पॅसिफिक. जगातील सर्वात खोल. ठीक आहे. जगातील सर्वात खोल गर्ता जर विचारली तर मारियाना गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. ठीक आहे. आणि इथं काय विचारलं आहे? गर्ता हिंदी महासागरातली विचारली, त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? 11 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याचा राईट ऑप्शन आहे 1961, 1961 मध्ये झाली. ठीक आहे. आता त्याची तारीख सांगतो. 14 जानेवारी 1961. 14 जानेवारी 1961 रोजी झाली. आता ही मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली. ठीक आहे. आपलं मराठा सैन्य आणि अहमद शाह अब्दाली, शॉर्टकट लिहितो अहमद शाह अब्दाली. ठीक आहे. अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 12 नंबरचा. भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? आता ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले. आता तुम्हाला वाटतं आपण तर 26 जानेवारी साजरी करतो. ठीक आहे. मग काहीचं म्हणणं आहे 26 जानेवारी 1950. ठीक आहे. काहीचं म्हणणं असं 26 जानेवारी 1950ला आहे, पण 26 जानेवारीला 49ला नाही. इथे विचारलं काय ते लक्षात ठेवा. भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलं आहे ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये, आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली. हे लक्षात ठेवा. हे 2 मुद्दे लक्षात ठेवा की भारतीय संविधान स्वीकार करण्यात आला 26 नोव्हेंबर 1949 आणि अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950. ठीक आहे. 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणण्यात आलं म्हणून आपण 26 जानेवारी साजरी करतो. ठीक आहे. पण स्वीकार जर आला शब्द म्हणजे परत जर असा क्वेश्चन आला की स्वीकारले कधी तर 26 नोव्हेंबर. ठीक आहे. हा क्वेश्चन कन्फ्यूज करून चुकू शकते, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती? 13 नंबरचा क्वेश्चन आहे. 288 विधानसभा सदस्य विचारले. विधानसभा सदस्य विचारले. आणि विधान परिषदची सदस्य किती आहे? विधान परिषद समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. विधान परिषदेची सदस्य किती आहेत? 78. ठीक आहे. विधान परिषद जर विचारलं त्याच्यानंतर जर क्वेश्चन आला विधान परिषदेचा 78 करून टाकायचं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 14 नंबरचा 14 नंबरचा. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी
परत केली, म्हणजे सर या पदवीचा कोणी त्याग केला, तर तो केला रवींद्रनाथ टागोर यांनी. आता रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग काय केला, कारण 1919च्या ज्या हत्याकांडाचा निषेध म्हणून ना 1919ला ते हत्याकांड झालं. कोणचं? जालियनवाला बाग हत्याकांड. ठीक आहे. मग त्याच्या अगोदर रवींद्रनाथ टागोरला ही पदवी ना ब्रिटिशांनी दिली होती. ठीक आहे. ब्रिटिशांनी सर ही पदवी दिली होती रवींद्रनाथ टागोरला. मग रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलं की 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला, तर त्यांच्या निषेध त्या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ही पदवी त्याग केला, त्या पदवीचा वापस देऊन टाकली. आणि लक्षात ठेवा, एकच तारीख पण विचारलं जाऊ शकते की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला, तर 1919ला रोजी. ठीक आहे. आणि सर या पदवीलाच इंग्लिशमध्ये म्हणतात नाईटहूड. ठीक आहे. नाईटहूड पदवी. ठीक आहे, इंग्लिशमध्ये, आणि मराठीत सर पदवी. नेक्स्ट क्वेश्चन 15 नंबरचा. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? भगवान गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी. कुठं झाला? लुंबिनी. लुंबिनी कुठे? नेपाळ. ठीक आहे. लुंबिनी कुठे? नेपाळ. हां. मग गया इथं काय झालं? बिहारमधील गया इथं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ठीक आहे. आता हा पण प्रश्न येऊ शकतो. आता जर समजा हा प्रश्न आला आहे की भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला, मग लुंबिनी नेपाळ, मग असाही प्रश्न येऊ शकतो की भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली, तर गयामध्ये ज्ञानप्राप्ती झाली. गया येते, तर गया कुठे माहिती आहे का? बिहारमध्ये. बिहार, त्यालाच बुद्ध गया म्हणतात. ठीक आहे. गया येते बिहारमध्ये, त्यालाच बुद्ध गया असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन येऊ शकते की भगवान गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण कुठं झालं? काय क्वेश्चन येऊ शकते? महापरिनिर्वाण. तर महापरिनिर्वाण कुठं झालं माहिती आहे का? कुशीनगर. कुठं झालं? कुशीनगर. ठीक आहे. कुशीनगर इथे महापरिनिर्वाण झाले. हे ध्यानात ठेवा, क्वेश्चन येऊ शकते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 16 नंबरचा. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर नव्हते? आता रघुराम राजन सगळ्यात प्रसिद्ध गव्हर्नर होते, आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांच्यापेक्षा पण प्रसिद्ध गव्हर्नर होते. ठीक आहे. आणि सी रंगराजन हे पण प्रसिद्ध गव्हर्नर होते. ठीक आहे. मग श्रीधरन हे गव्हर्नर नव्हते. ठीक आहे. श्रीधरन हे गव्हर्नर होते, पण श्रीधरन यांच्या संदर्भात सांगतो. श्रीधरन यांना काय म्हणतात माहिती आहे का? मेट्रोमॅन. श्रीधरन हे गव्हर्नर होते, पण ते मेट्रोमॅन होते. मेट्रोमॅन. ठीक आहे. श्रीधरन हे मेट्रोमॅन होते. आता मेट्रोमॅन म्हणजे काय म्हटलं माहिती का? कारण रेल्वे क्षेत्रात आणि मेट्रो क्षेत्रात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं, म्हणून त्यांना मेट्रोमॅन मानले जाते, श्रीधरन यांना. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 17 नंबरचा क्वेश्चन. आता इंग्लंडचे राजे जे आहे ना, पंचम जॉर्ज. इंग्लंडचे राजे पंचम जॉर्जलाच काय म्हणते माहिती आहे का? पाचवे जॉर्ज. हां. व राणी मेरी त्यांची, व राणी होती एक मेरी. पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ ते बांधण्यात आलं. म्हणजे ते भारताला आपल्या भारताला भेट देण्यासाठी ते येणार होते, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आलं. ते 1911मध्ये. ठीक आहे. 1911मध्ये, म्हणजे 1911मध्ये बांधण्यात नाही आलं, 1911मध्ये त्यांचं बांधकाम चालू केलं, कन्स्ट्रक्शन चालू केलं, आणि 1924मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं. पण तारीख 1911च पकडलं जाते. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट आहे? मालदीव बेट हे प्रवाळ बेट आहे. 18 नंबरचा क्वेश्चन, 3 नंबरचा आन्सर. ठीक आहे. आता हिंदी महासागरातलं बेट आहे, बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा अजून एक गोष्ट, श्रीलंका आहे ना, मुख्य भूमीपासून वेगळे झालेले बेट आहे. श्रीलंका हे काय? भारताची जी मुख्य भूमी आहे ना,
मुख्य भूमीपासून म्हणजे मुख्य भूमीच्या बाहेर बेट आहे, मुख्य भूमीपासून वेगळं झालेलं बेट आहे. ठीक आहे. कोणचं? श्रीलंका. आणि प्रवाळ बेट मालदीव. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती असते? 19 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी 30 वर्ष लागतात. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी लोकसभेचे सदस्य होण्यासाठी 25 वर्ष लागतात. ठीक आहे. आणि राष्ट्रपती व उपराष्ट्रपती होण्यासाठी 35 वर्ष, 35 इयर्स. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीसाठी 35 वर्ष, लोकसभेत सदस्यासाठी 25 वर्ष आणि राज्यसभेच्या सदस्यासाठी 30 वर्ष. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? 20 नंबरचा क्वेश्चन आहे. तर एकूण 13 परिमंडळे आहेत. परिमंडळ विचारले येत आहे क्वेश्चन एखाद्या. त्याच्यानंतर पोलीस भरतीच म्हटलं क्वेश्चन येणार साहजिकच आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? भालचंद्र यांना मिळाला कोसला कादंबरीसाठी. गोवी करंदीकर, विवा शिरवाडकर हे प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. लक्ष्मण देशमुख यांना नाही मिळाला. ठीक आहे. लक्ष्मण देशमुख यांना नाही मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? 22 नंबरचा क्वेश्चन. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक तर प्रोपेन व ब्युटेन या हायड्रोकार्बन्सचे मिश्रण असते. काय काय असते? प्रोपेन व ब्युटेन. प्रोपेन व ब्युटेन हे हायड्रोकार्बनचे मिश्रण असते. हे हायड्रोकार्बनचे मिश्रण असते. पण हे 2 लक्षात ठेवा, प्रोपेन ब्युटेन एवढेच लक्षात ठेवा. ते हायड्रोकार्बन वगैरे ते येऊ शकते, नाही येऊ शकत. हे 3 नंबरचा ऑप्शन इथे. प्रोपेन ब्युटेन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 23 नंबरचा. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? 21 ऑक्टोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की 21 ऑक्टोबरच दिवस का पाळला जातो? रिझन काय याच्या मागचं? कारण काय झालं माहिती आहे का? 21 ऑक्टोबर 1959 रोजी काय झालं माहिती आहे का? लद्दाखमध्ये एक गोष्ट झाली. काय झालं? इंग्लिशमध्ये लद्दाख म्हणतात आणि मराठीमध्ये लडाख म्हणतात. ठीक आहे. मराठीत लडाख म्हणतात आणि इंग्लिशमध्ये लद्दाख म्हणतात. ठीक आहे. तर 2 ऑक्टोबर 1959 रोजी लद्दाखमधील हॉट स्प्रिंग ह्या ठिकाणी काय झालं माहिती आहे का? लद्दाखमधील हॉट स्प्रिंग ह्या ठिकाणी काय झालं माहिती आहे का? की भारतीय जवान आणि चीनी सैनिक यांच्यामध्ये काय झालं माहिती आहे का? यांच्यामध्ये चकमक झाली. मग यांच्यामध्ये चकमक झाल्याच्या नंतर भारतीय पोलीस जे आहेत ना, भारतीय पोलीस त्यामध्ये शहीद झाले. काय झाले? शहीद झाले. आपण हा क्वेश्चन बघू राहिलो बरं का, 24 नंबरचा नाही बघू राहिलो, पण इथं जागा नाही लिहायला म्हणून खाली लिहितोय. भारतीय पोलीस शहीद झाले. मग त्यांच्या शहीदाच्या स्मृतिप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. एवढं ध्यानात ठेवा. एकच गोष्ट ध्यानात ठेवा की 1956 मध्ये लद्दाखमधील हॉट स्प्रिंग येथे चीनी सैनिक आणि भारतीय सैनिक कोणचे? पोलीस सेवेतले बरं का, आर्मी नाही, पोलीस सेवेतले. पोलीस सेवेमध्ये काय काय असते? SRPF असते, SRPF राज्यात आहे. CRPF असते, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. त्याच्यानंतर खूप सारे फोर्स आहेत ना, CRPF आहे, ITBP आहे, त्याच्यानंतर आसाम रायफल आहे, ITBP आहे. त्याच्यानंतर परत एक फोर्स आहे इंडस्ट्रियल पोलीस फोर्स. कंपन्यामध्ये जे सिक्युरिटी असते ना, ते इंडस्ट्रियल पोलीस फोर्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ठीक आहे. ह्या सगळ्या पोलीस फोर्स आहेत.
त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन 24 नंबरचा, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणचे? आता लक्षात ठेवा 24 नंबरचा क्वेश्चन, डेसिबल आवाजाची तीव्रता मोजतात. रिश्टर स्केलमध्ये काय मोजतात? भूकंप. रिश्टर स्केलमध्ये काय मोजतात? भूकंप. ॲम्पियरमध्ये काय मोजतात? विद्युत प्रवाह. विद्युत प्रवाह. ठीक आहे. आणि डिग्री सेल्सिअसमध्ये काय मोजतात? तापमान. तापमान. ठीक आहे. डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान मोजतात, रिश्टर स्केलमध्ये भूकंप मोजतात, ॲम्पियरमध्ये विद्युत प्रवाह आणि आवाज डेसिबलमध्ये. त्यामुळे 4 याचा आन्सर आहे. महाराष्ट्रात उच्च न्यायालय खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही असं विचारलं आहे. कधी पण पोलीस भरतीच्या पेपरला जसं त्यावेळेस लक्षात ठेवायचं की क्वेश्चन काय विचारला ते पहिले समजून घ्या. नाहीतर तुम्ही आहे वर काय आहे असं समस्याला टिक मार्क करसाल. नाही विचारलंय मग कुठं नाही आहे? मुंबईला आहे. बरोबर आहे, मुंबईला आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद, त्यावेळेस औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगरला आहे. त्याच्यानंतर नागपूरला आहे, परंतु पुण्याला नाही. 4 खंडपीठ आहेत. हे झालं 1, 2, 3 आणि 4थं आहे पणजी. 4थं कुठे? पणजी. पणजी कुठे? गोवा. ठीक आहे. हां, चला नेक्स्ट क्वेश्चन. आता महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन म्हणून संबोधले. 2 नंबरचा 26 नंबरचा क्वेश्चन आहे, 2 नंबरचा ऑप्शन आहे. ठीक आहे. हां, चला त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 27 नंबरचा, गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पाडल्या होत्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? 27 नंबरचा क्वेश्चन, ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतरचा, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण? 28 नंबरचा क्वेश्चन आहे, मार्क झुकेरबर्ग हे आहेत. त्यांनी काय केलं माहिती आहे का? 2004 मध्ये फेसबुकची स्थापना केली. कोणाच्या? त्यांच्या म्हणजे सहकार्याच्या मदतीने. ठीक आहे. आणि बिल गेट्स कोण आहेत माहिती आहे का? मायक्रोसॉफ्ट. ठीक आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहेत. 29 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये सोशल मीडिया होत नाही? आता फेसबुक सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम सोशल मीडिया आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. मोनोग्राम नाही. मग मोनोग्राम आहे तरी काय? मोनोग्राम काय माहिती आहे का? हे अक्षरांच्या नक्षीकामासाठी वापरले जाणारे चिन्ह आहे. कशासाठी? अक्षरांचे नक्षीकाम. ठीक आहे. अक्षरांच्या नक्षीकामासाठी वापरले जाते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू 30 नंबरचा, 3030. महाराष्ट्र शासनाने कोणते 12वे नवीन पोलीस आयुक्तालय 2020 मध्ये स्थापन केले? आता 12वे पोलीस आयुक्तालय. ठीक आहे. 30 नंबरचा क्वेश्चन आहे. आता लक्षात ठेवा, ठाणे व पालघर जिल्ह्यांचा काही भाग मिळून आहे ना हे नवीन पोलीस आयुक्तालय बनलं आहे 1 ऑक्टोबर 1920 रोजी. 1 ऑक्टोबर. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, तारीख पण विचारा. 1 ऑक्टोबर 1920 रोजी. इथे तर फक्त 1920 दिले. आणि ठाणे व पालघर. ठीक आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांचा काही भाग मिळून, या दोन्ही जिल्ह्याचे भाग मिळून बनलं आहे बरं का. या दोन्ही जिल्ह्यातला काही भाग काढला आणि नवीन पोलीस आयुक्तालय बनलं. तर ते बनलं वसई, विरार, मीरा भाईंदर. भरताना तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही पोलीस भरतीचं तिथं वसई, विरार, मीरा भाईंदर, तर मग तिथं प्रश्न येईल तुम्हाला. ठीक आहे. वसई, विरार, मीरा भाईंदर. 1 ऑक्टोबर 1920 रोजी. ठीक आहे. नोटिफिकेशन
हां, चला नेक्स्ट क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही विचारले. पी.व्ही. सिंधूनं केलं, सायना नेहवालनं केलं, याच्यानंतर हे अभिनव बिंद्रा याचा आन्सर आहे लास्ट 4 नंबर. यापैकी नाही, अभिनव बिंद्राने पण केलेलं आहे. ठीक आहे, यापैकी नाही याचा आन्सर आहे, केलेलं नाही विचारलं. आता लक्षात ठेवा, एक मिनिट लक्षात ठेवा. पी.व्ही. सिंधूनं काय केलं माहिती आहे का, बॅडमिंटनमध्ये रौप्य आणि कांस्य पदक, रौप्य आणि कांस्य. आता मला सांगा, जर क्वेश्चन असा विचारला की कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकलेलं नाही, तर असं पण विचारलं जाऊ शकतं की पी.व्ही. सिंधू यांनी कोणते पदक जिंकले किंवा कोणते पदक जिंकले नाही, देते ना ऑप्शन. मग रौप्य पदक जिंकले, कांस्य पदक जिंकले, हे ध्यानात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे सायना नेहवाल. आता सायना नेहवाल यांनी ना कांस्य पदक जिंकले, सायना नेहवालनं कांस्य पदक जिंकले. पी.व्ही. सिंधूनं रौप्य पण कांस्य पण जिंकले आणि दोघीनं पण बॅडमिंटनमध्ये जिंकले. कुठं? बॅडमिंटनमध्ये. एवढं ध्यानात ठेवा बरं का. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू बॅडमिंटनसाठीच आहेत. त्याच्यानंतर अभिनव बिंद्रा यांनी सुवर्णपदक जिंकले. अभिनव बिंद्रा यांनी सुवर्णपदक जिंकले, हे लक्षात ठेवा. अभिनव बिंद्रांनी सुवर्णपदक जिंकले. ते कशामध्ये माहिती आहे का? नेमबाजीमध्ये. अभिनव बिंद्रा नेमबाजीच्या संदर्भात आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. मॅथचा क्वेश्चन आला इथं. मॅथचा क्वेश्चन आपण मॅथचा घेतला असता, पण घ्यायचा आहे का? दादा घेऊन टाकू. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने भाग जाईल? आता 9ने कोणत्या संख्येस भाग जाईल माहिती का? आता हे काय माहिती का, याची कसोटी असते. ठीक आहे, आता 9ची कसोटी. आता 9ची कसोटी काय सांगते माहिती का, की ज्या संख्येच्या बेरजेला 9ने भाग जातो, ज्या संख्येच्या बेरजेला 9ने भाग जातो, त्या संख्येला 9ने त्या संपूर्ण संख्येला 9ने भाग जातो. मग बघा कोणत्या संख्येच्या बेरजेला भाग जातो. हे बघा, 9 प्लस 9 प्लस 9 प्लस 4 प्लस 3 प्लस 2, 9 आणि 9 18, 18 4 22, 22 आणि 3 25, 25 27. आता 27. मला सांगा 27ला 9 भाग जाते का? 9 27 ना. मग 27ला 9 पूर्ण संख्येनं भाग जाते. मग याचा आन्सर काय यायला पाहिजे? याचा आन्सर 9 9 4 3 2, 9 9 4 3 2. इथं पण आहे, इथं नाही आहे, हे चूक नाही, इथं नाही आहे, नाही आहे. 9 9 ही इथं 9 9 3 4 आहे, इथं 3 4 आहे. ठीक आहे, ही इथं 9 9 3 4 आहे, हे पण नाही आहे. त्यामुळे हे याचा आन्सर आहे. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, सगळ्या संख्येला मध्ये ना सगळ्या संख्येची बेरीज करून पाहायची, याची पण करून पाहायची. ज्यावेळेस असा क्वेश्चन येईल तर याची पण बेरीज करून पहा. 9 भाग गेला, सगळ्या संख्येची बेरीज करायची, सगळ्या नंबरची 9 भाग गेला तर समजा त्यानं जाते, याला करून पहा, याला करून पहा, ज्याचा भाग गेला ते आन्सर. 33 नंबरचा क्वेश्चन 33. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणचे? आता मला सांगा, मी काय आहे? प्रथम पुरुषवाचक आहे ना. जर मी स्वतःविषयी बोलत असेल ते प्रथम पुरुषवाचक, आणि मी तुझ्याविषयी जर बोलत असेल ते द्वितीय पुरुषवाचक आहे, द्वितीय. ठीक आहे, आणि आता तो म्हणजे तो तिसऱ्या व्यक्तीविषयी जर बोलत असेल तर तृतीय. समजलं का? मी माझ्याविषयी बोलत असेल तर मी प्रथम आहे, तो द्वितीय आहे, आणि तो त्याच्याविषयी बोलतोय आपण म्हणजे तो तृतीय आहे. ठीक आहे, मग याचा आन्सर आहे 3 नंबरचा. याचा आन्सर आहे 3 नंबरचा. 33 नंबरचा क्वेश्चन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 64 कलामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? आता 34 नंबरचा क्वेश्चन. तर हे एक गणनावाचक. कारण गणनावाचक काय माहिती आहे का, कारण ज्या वाक्यात जेव्हा संख्या केवळ वस्तूची मोजणी करण्यासाठी वापरली जाते. संख्या कशाची? वस्तूची मोजणी ध्यानात ठेवा.
मोजणी करण्यासाठी वापरले जाते तेव्हाच गणनावाचक. आता आवृत्तीवाचक क्रमवाचक हे लक्षात ठेव. हे काय माहिती आहे का, क्रम कसं माहिती आहे का, पहिला दुसरा तिसरा, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे क्रमवाचकमध्ये येते. आणि आवृत्तीवाचकमध्ये काय माहिती आहे का, एक 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 जण या, मग सांगतो तुम्हाला. 2-2चा गट, 2-2, ठीक आहे. एक एक 2-2 असं जर असेल तर ते आवृत्तीवाचक, आणि पहिला दुसरा तिसरा जर असेल तर क्रमवाचक, आणि 64 65 66 हे असं जर असेल तर गणनावाचक, ठीक आहे. मग याचं गणनावाचक उत्तर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रश्न आहे, आम्ही घरी जाईपर्यंत सांजवली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. क्रियापदाचा प्रकार तर त्याचं उत्तर भावकर्तृ क्रियापद आहे. आता भावकर्तृ क्रियापद कसं माहिती आहे का, ज्या वाक्यात क्रियापदाचा मूळ अर्थ म्हणजेच भाव हाच त्याचा कर्ता असतो, तिथे आहे ना भावकर्तृ क्रियापद असते, ठीक आहे. आता आम्ही घरी जाईपर्यंत सांजवले, ठीक आहे. आता याच्यामध्ये त्याचा मूळ अर्थ काय माहिती आहे का, मूळ अर्थ सांजवले, मळमळते, ठीक आहे, गडगडते, हिच्यात त्याचा मूळ अर्थ आहे ना, म्हणून त्याला मूळ अर्थ आहे, म्हणजेच त्याचा भाव तिच्यात आहे, म्हणून त्याला भावकर्तृ क्रियापद म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतरचा 36 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. आता कालवाचक क्रियाविशेषण ओळखायचं आहे, याचा आन्सर आहे सातत्यदर्शक. कसं माहिती आहे का, कालवाचक क्रियाविशेषण सातत्य, क्रियेची वेळ किंवा काळ दर्शवणाऱ्या अव्ययांना कालवाचक म्हणतात. वेळ किंवा काळ जर दर्शवत असेल तर त्याला सातत्यवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. त्याच्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन आहे, पैशांपेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. 37 नंबरचा क्वेश्चन, 3 नंबरचे आन्सर आहे तुलना. कारण इथं दोन गोष्टीची तुलना केली ना, लक्षात ठेवा. पैशापेक्षा मोठा, माणूस मोठा, इथं पेक्षा नाही, पैसा आणि माणूस या दोघांची तुलना केलेली, ठीक आहे. पैसा आणि माणूसची तुलना केली म्हणून तुलनात्मक आहे. 38 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द ओळखा. सामंजस्य योग्य अनुस्वार दिलेला. 39 नंबरचा क्वेश्चन, तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तो क्रिकेट खेळत राहील, रीती भविष्यकाळ. तो क्रिकेट खेळत आहे नाही, तो क्रिकेट खेळत होता नाही, क्रिकेट खेळत राहील, भविष्यकाळाविषयी विचारलंय. विराटने शतक केले आहे. 40 नंबरचा क्वेश्चन आहे, विराटने शतक केले आहे, पूर्ण वर्तमान काळ. केले होते नाही विचारलंय, भूतकाळाचे काही संबंध नाही, साधा भूतकाळ नाही. करतो, विराट शतक करतो जर असेल तर साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ नाही, अपूर्ण म्हणजे चालू. विराट शतक करत आहे जर असेल तर चालू होते, पण विराटने शतक केले आहे त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ आहे, त्याचा आन्सर आहे. आज सण आहे पण खिशात पैसे नाही, वाक्याचा प्रकार कोणचा आहे. 3 नंबरचं संयुक्त वाक्य, पण विचारलंय. पण शब्द आहे, पण हे न्यूनत्वबोधक उभयान्वये, 2 प्रधान वाक्य जोडले त्यांना. काय केले, हे 2 प्रधान वाक्य, पण या न्यूनत्वबोधक अव्ययानं 2 हे प्रधान वाक्य जोडलेत म्हणून ते संयुक्त वाक्य. उपसर्ग होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणचा. त्रास होणे, उपसर्ग होणे म्हणजे त्रास होणे. पैदक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा. 43 नंबरचा क्वेश्चन, पैलक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा म्हणजे काय माहिती का, म्हणीचा समानार्थी काय माहिती का, समानार्थी म्हण, जशी देणावळ तशी धुनावळ. पैदक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा, समानार्थी म्हण विचारलंय. आता असे क्वेश्चन आहे ना, MPSCला ग्रुप बीला आहे ना, मेन्सला प्रीला, मेन्सलाच असे क्वेश्चन विचारते शक्यतो, पण आता ते पुढेच भरतील विचारले हा क्वेश्चन, समान म्हण. तर याचा अर्थ काय माहिती का, 43 नंबरचा क्वेश्चन, याचा अर्थ काय माहिती का, की परिस्थितीनुसार मिळणारी वागणूक, ठीक आहे. दोन्ही म्हणीचा अर्थ काय माहिती का, की जेवढा मोबदला तेवढेच काम किंवा परिस्थितीनुसार मिळणारी वागणूक. ऑम्बड्समॅन या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द ऑम्बड्समॅन.
लोकपाल. लोकपाल. केंद्रात लोकपाल आणि राज्यात कोण असते? लोकायुक्त. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, अधिस्नातक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता? अधिस्नातक. आता लक्षात ठेवा, ग्रॅज्युएट म्हणजे काय? पदवीधर. ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर. आणि अधिस्नातक म्हणजे काय माहिती आहे का? हे बघा, ग्रॅज्युएटला पदवीधर म्हणतात आणि पोस्ट ग्रॅज्युएटला अधिस्नातक म्हणतात. ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएटला काय म्हणतात? अधिस्नातक. पोस्टमॅन नाही, ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर होते. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदुषी शब्दाचा पुल्लिंगी शब्द कोणता? आता विदुषी शब्दाचा पुल्लिंगी शब्द विदूषक. कसा माहिती आहे का? हे बघा, विदूषक म्हणजे काय माहिती आहे का? विदूषक म्हणजे विद्वान. विदूषक म्हणजे विद्वान आणि विदुषी म्हणजे स्त्री विद्वान. स्त्री विद्वान जर असेल तर त्याला विदुषी म्हणतात. स्त्री विद्वान जर असेल तर त्याला काय म्हणतात? विदुषी. आणि पुरुष विद्वान जर असेल त्याला विदूषक म्हणतात. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती कोणती? षष्टी. बाळ हे काय करताय? बरोबर आहे. 27 नंबरचा क्वेश्चन. ह्या वाक्यात आहे ना, बाळ हा करताय, बरोबर आहे. तरी पण प्रश्न आहे ना, आईचं या शब्दाला उद्देशून विचारलाय. ठीक आहे. प्रश्न काय विचारलाय? आईच्या या शब्दाला उद्देशून विचारलाय, त्यामुळे षष्टी त्याचा आन्सर. ज्ञानबाची मेघ. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्ञानबाची मेघ. अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट म्हणजे अशी गोष्ट की त्यामध्ये काहीतरी लपलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे एखादी साधी गोष्ट पण ज्यात खूप गुंतागुंत किंवा रहस्य दडलेलं आहे. काहीतरी रहस्य दडलेलं आहे. रहस्य जर दडलेलं असेल तर त्याला ज्ञानबाची मेघ म्हणतात. माहिती आहे. म्हणजे एखादा तुमचा मित्र एखादा टॉपिक सांगत आहे पण त्या टॉपिकमध्ये खूप काही गुंतलेलं आहे, खूप काही गुंतागुंतीचं टॉपिक आहे, खूप काही दडलं आहे, तर त्याला ज्ञानबाची मेघ म्हणून टाकायचं. चिकित्सालय. चिकित्सिका. चिकित्सा ही संज्ञा कोणाशी निगडीत आहे? वैद्यकीय. डॉक्टर चिकित्सक म्हणतात. 50 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील शब्द समूहातील अर्थ ठरलेला असे शब्द कोणचे? देशासाठी व समाजासाठी ज्याने प्राण वेचले त्याला काय म्हणते? हुतात्मा. त्याच्यानंतरचा 51 नंबरचा क्वेश्चन, पोलीस चोराला मारतात. 51 नंबरचा क्वेश्चन, पोलीस चोराला मारतात. याचा कर्तरी प्रयोग. पोलीस चोराला मारतात, कर्तरी प्रयोग या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. पोलिसांनी चोराला मारले हे होईल. 52 नंबरचा क्वेश्चन, नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. हे 3 प्रकार आहेत. ठीक आहे मित्रो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मॅथचे क्वेश्चन बघू. म्हणजे मुंबईच्या पेपर म्हणजे काय मॅथ झालेलं आहे ते मॅथचे क्वेश्चन बघू. आजच्या पेपरमध्ये आपण GS आणि मराठीचे क्वेश्चन बघितले. आपण उद्या मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन बघू. ठीक आहे.